आनंदच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत आणि दोन तरुणांनी त्यांचे काही मनोगत प्रास्ताविकाच्या रूपाने पण व्यक्त केलेले आहेत. आनंदाचं जे काही जगणं आहे हे निश्चितपणे कोणालाही हेवा वाटावंच आणि त्याच्या मृत्यूला सामोरे जाण्याचा जो काही धैर्याने सामोरे गेला आणि शेवटपर्यंत कार्यरत राहणं हे देखील हेवा वाटावं असंच आहे. आनंद हा एका अशा पिढीचा प्रतिनिधी होता की ज्या काळामध्ये ती पिढी अस्वस्थ होती. प्रत्येक वेळी तरुण पिढी प्रत्येक काळामध्ये अस्वस्थ असतेच, असायलाही पाहिजे. परंतु तरुणांची अस्वस्थता कुठल्या दिशेने बाहेर पडेल हे सांगता येत नाही. आता आपल्या इथे बजरंग दल किंवा तत्सम ज्या याच्यामधले जे आहेत सगळे तेही तरुणच आहे. त्यांच्या मनामधली देखील अस्वस्थताच आहे. कुठल्या वाटेने बाहेर पडेल आणि त्याला कुठली दिशा द्यायची हा खरा प्रश्न असतो. पण तो जो पिरियड होता जवळपास 67 ते 75, तर भारतामध्ये अनेक चळवळी त्या काळामध्ये निर्माण झाल्या आणि त्या काळामध्ये जे अतिशय चांगल्या मानल्या गेलेल्या म्हणजे सुस्थितीतील घरातील आणि शिकलेली मुलं या डाव्या चळवळीमध्ये आली. युक्रांमध्ये पण आली. मागोव्या ग्रुपमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीची मुलं होती. ज्याला आपण नक्षलवादी चळवळ म्हणतो. नक्षलवादी चळवळीचा देखील एक खरं तर कधीतरी वेगळ्या पद्धतीने त्याचा एक मागोवा घेतला पाहिजे. आपल्यापैकी फार कमी लोकांना त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. तर त्याच्याहीमध्ये बरेच शिकलेली आणि चांगली पोरं त्याच्यामध्ये गेली होती. फक्त भारतात नाही तर भारताबाहेर देखील हिप्पी चळवळ किंवा बीटल्स वगैरे म्हणतो ती देखील त्या त्या भागातल्या सो कॉल्ड व्हाईट कॉलर त्यांचे जे काही हिपोक्रेसी होती, ढोंगीपणा होता, त्याच्या विरोधातलं ते आंदोलन होतं. तर आनंद त्या सगळ्याचं प्रतिनिधित्व करत होतं. बरं, आनंद आणि त्यांच्यासारखे अनेक म्हणजे ते शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्या काळामध्ये जे जे काही सगळ्यात अवघड आहे त्यापर्यंत ते पोचले होते. IITमध्ये प्रवेश मिळवणं हे फार अवघड होतं त्या काळामध्ये. फार कमी लोकांना ती संधी मिळत होती आणि IIMमध्ये देखील प्रवेश मिळवणं या दोन्ही गोष्टी तो करू शकला आणि त्याच्यामध्ये त्यांनी यशस्वीपणे ते केलं पूर्ण. आणि नंतर असे अनेक म्हणजे त्या काळामध्ये खूप चांगले शिकलेले आणि नंतर डॉक्टरकी सोडून दिलेली किंवा इंजिनियर झाले आणि इंजिनिअरिंग सोडून सामाजिक चळवळीमध्ये आले. तर आनंद हा त्या अर्थाने त्या प्रकारच्या तरुणांचं एक प्रतिनिधित्व त्यांनी केलं. व्यवसायामध्ये त्या अर्थाने एका अर्थाने तो फार यशस्वी होता. म्हणजे त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना संस्था ज्या आहेत, मोठे मोठे इंटरनॅशनल कंपन्या देखील, त्याच्यामध्ये त्यांनी एक मार्केटिंगच्या संदर्भामध्ये किंवा बाकी एक कन्सल्टंट म्हणून देखील त्यांनी खूप काम केलं आहे. त्याचे देखील अनेक किस्से आहेत पण हे सगळे मी इथे सांगणार नाही. किंवा आनंदाच्या सगळ्या हा आपण का विचार करायचा म्हणजे आता ज्यावेळी सुदर्शन सतत सांगत होता की ते इथे आहे असं वाटत होतं आणि इथे आहे असं सतत वाटतं. तर इथे आनंद आहे म्हणजे काय, तर आनंदाने जे काही निर्माण केलेलं आहे ते दीर्घकाळ टिकते. म्हणजे आम्ही ते कुठल्याही महापुरुषाच्या बाबतीत आपण म्हणतो की शेवटी मृत्यू हा अटळ आहे, की प्रत्येकाच्या वाट्याला तो येणारच आहे. त्यांच्या मृत्यूनंतर आपण त्यांचं काय जपून ठेवायचं तर तो भाग फार महत्त्वाचा असतो. आणि आनंदाच्या एकूण जीवनामध्ये जर बघितलं तर खूप गोष्टी अशा आहेत की ज्याची तरुण पुढे नेऊ शकतात. किंवा आनंदाचा हा जो भाग आहे, मी फार विस्ताराने बोलणार नाही. लेखामधले मुद्दे फार रिपीट होणार नाही याची मी काळजी घेईन. लेखामधली एक छोटीशी चूक आहे तेवढी दुरुस्त करायला मी इथे निश्चितपणे मला की 1967 साली जी युक्रेनची बैठक झाली त्याच्यामध्ये आनंद उपस्थित होता असं मी माझ्या लेखामध्ये म्हटलं आहे. पण ते जरा टेक्निकली चुकले. त्या बैठकीमध्ये नव्हता. आनंद साधारण 68-69 नंतर मुंबईच्या त्या युक्रेनमध्ये सक्रिय झाला होता. तर तेवढी एक चूक आहे हे मी इथे नमूद करू इच्छितो. आता पुढचा भाग असा आहे की आनंदाने जे कॉन्ट्रिब्युशन दिलेले चळवळीमध्ये वेगळ्या रूपाने त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं शेवटच्या काळातलं जे कॉन्ट्रिब्युशन एक विचारवेध संमेलन आणि विचारवेचे हे जे त्यांनी व्हिडिओ क्लिप्स तयार केलेले जवळपास 750 लोकांना त्याच्यामध्ये जी संधी दिलेली. आता ही प्रवृत्ती आपल्याला पुढे चालवणं शक्य आहे का म्हणजे ते वाटतं तेवढं सोपं नाही. आनंद करत होता आणि आता आनंद नाही आहे. तर आनंदाच्या गैरहजेरीमध्ये चालवणं शक्य आहे का. विचारवेध संमेलन देखील
आणि विचारवेचे म्हणजे व्हिडिओ तयार करतात. व्हिडिओ तयार करायचा तर ते आनंदची जी सगळी टीम होती त्याच्यामध्ये फक्त कार्यकर्ते होते असं नाही, त्यांचे कुटुंबाची बहीण आणि ते डॉक्टर विश्वास काळे इथे आलेले आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये खूप पुढाकार घेऊन ते मदत केली होती. ही सगळी टीम परत नव्याने उभी करता येणार आहे का? विचारवेचेमध्ये केवळ व्हिडिओ तयार नाही केले तर मला हेही आठवतं की अनेक त्याच्यातल्या व्हिडिओवरती नंतर तरुणांची चर्चा घडवून आणायची. 2 दिवस 3 दिवस बसायचे त्यावरती, ज्यांचा व्हिडिओ असेल त्याला बोलवायचे, त्यांच्यावर चर्चा घडवायची. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना आकर्षित करणारे जे काही मोजके आपल्याकडे लोक आहेत, म्हणजे अहिंसाची जी चळवळ नरेंद्र दाभोळकरच्या काळामध्ये खूप तरुण त्याच्यामध्ये सहभागी झाले. युक्रेनच्या याच्यामध्ये अजूनही काही ना काही नवीन तरुण येतात, काही काळ थांबतात, परत कुठे ना कुठे कार्यरत होतात. तेव्हा आनंदाने खूप नवीन तरुणांना जोडलं. म्हणजे हा जो भाग आहे, आणि तरुणांना केवळ जोडलं नाही तर त्यांना कार्यरत केलं, त्यांना ॲक्टिव्हिटी दिली, त्यांना प्लॅटफॉर्म दिला, त्यांना बहुतेक तरुणांचे काही ना काही विषयावरचे व्हिडिओ तयार केलेले, त्यांना एक स्थान दिलं, स्पेस दिली. तर हे जे आहे की नवीन तरुणांना, जुन्या चळवळीतले जे कार्यकर्ते त्यांनी नवीन तरुणाशी संवाद साधून त्यांना त्यांच्याबरोबर जोडून घ्यायचं, हे जे कौशल्य आहे आनंदचं, हे निश्चितपणे फार सोपं नाही. म्हणजे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. बरं, अनेकदा त्याच्यामध्ये आता हे जे सुदर्शनने सांगितलं, अनेक कार्यकर्ते त्याच्यातले रडत रडत यायचे, माझ्याशी फार वागले, वाईट वागले, मी परत कधी त्यांचं तोंड बघणार नाही, परत 4 दिवसांनी आनंदाच्यावरती दिसतात. हा जो एक भाग होता की आनंदाने इतक्या तरुणांना जोडलं की खरोखर फार सोपं नाही आहे. आता ही ॲक्टिव्हिटी आपल्याला परत चालवता येईल का? आजच्या सभेमध्ये माझ्या दृष्टीने हे 2 गोष्टीवरती जर काही पुढे आपल्याला करता आलं, एक विचारवेध संमेलन आणि एक विचारवेचे म्हणजे व्हिडिओ तयार करून त्याचं लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, त्याच्यावरती शक्य झालं तर चर्चा घडून आणि निदान पोहोचवणं, ही ॲक्टिव्हिटी आपल्याला करता येणं शक्य आहे का? तर त्या पद्धतीने त्याचा विचार आपण सगळ्यांनी मिळून करावा. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की चळवळीमधलं त्याचं योगदान त्याच्या बाबतीत तर अनेकांनी लिहिलेलं आहेत, त्यांनी त्याची काही पुस्तकं लिहिलेली आहेत, पण त्यांच्याविषयी अनेकांनी फेसबुकच्या त्या वेगळ्या पोस्टमध्ये बघितलं तर अगदी आपले संकेत मुनोतपासून अच्युत गोडबोले आणि बाकीच्यांनी खूप त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ज्याने लिहिलेलं नाही त्यांच्याही मनामध्ये काही असू शकतं. तर अशी काही आपल्याला एक त्यांच्या विषयाचे लेख एकत्र करून आपल्याला एक छोटंसं पुस्तक आपल्याला तयार करता आलं तर तसा आपण प्रयत्न करूयात. तर या गोष्टी आहेत. ही केवळ श्रद्धांजली किंवा अभिवादन सभा न राहता काही कृतीच्या रूपाने पुढे गेलं तर जास्त बरं आहे. आणि एक आहे की त्याला माहिती होतं की आपल्या कधी ना कधी होणार नाही. ज्या पद्धतीने गेले काही वर्ष 20% फक्त फुफ्फुस काम करत होतं, पण तरी तो थांबला नाही. म्हणजे जगावं आणि मृत्यूला कसं सामोरं जावं याचं एक फार मूर्तिमंत उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. या गोष्टीची देखील त्याच्यापासून आपण प्रेरणा घेऊयात. आणि आनंद नेहमी आपल्याबरोबर आहे. कुठल्या रूपाने? तर ॲक्टिव्हिटीच्या रूपाने. आपण जर त्यांनी ज्या ॲक्टिव्हिटी सुरू केल्या होत्या, प्रवृत्ती सुरू केल्या होत्या, त्या अंशात्मक रूपाने देखील पण चांगल्या पद्धतीने चालवू शकलो तर ते एक चांगला भाग ठरेल. आणि त्या दृष्टीने आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात. आजच्याच सभेमध्ये सगळ्या गोष्टी ठरतील असं नाही आहे. एक फक्त विचारासाठी मी मांडलेलं आहे. पुढच्या महिन्यात 2 महिन्यामध्ये त्या दिशेने आपल्याला काही सरकता आले तर आपण त्या दृष्टीने प्रयत्न करू. मी महाराष्ट्र गांधी स्मारक नीती, युवक क्रांती दल, आमच्या परिवारातर्फे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आनंद करंदीकर यांना अभिवादन करतो आणि थांबतो.